कसे आहात मित्रमंडळी? स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये, राईट. पुण्याच्या आपण प्रसिद्ध ठिकाणी आलो आहोत, शनिवार वाड्यामध्ये. तर शनिवार वाड्याचे जे बांधकाम आहे ते 1732 साली बाजीराव पेशवे पहिला यांनी ही वास्तू बांधली. आणि हे जे शनिवार वाडा जो आहे तो बाजीराव पेशव्यांचा लाईक राजधानी भवन होता. आणि हे जे वास्तूचे आता जे पडलेलं आहे वास्तू, आता हे जे 1828 साली जिथे इथे मोठ्या प्रमाणात आग लागली होती, त्या आगीमध्ये हे सगळे वास्तू उद्ध्वस्त झाले थोडेफार प्रमाणात. आणि त्यानंतर आपले शिल्प जे आहेत, राईट, त्यांनी पुन्हा हे बांधण्याचा प्रयत्न केला. जो व्ह्यू आहे सुंदर अशा अँगलमध्ये आपल्याला मिळून जातो. पूर्ण शनिवार वाड्याचा जो व्ह्यू आहे, अँगल आहे हे जी वास्तू होती दोघंही महल, बघ इथे वाचू शकता तुम्ही, या दुबजली निवासी परत राहणाऱ्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही आहे. म्हणजे आपल्या जे हिस्ट्रीच्या बुक्समध्ये किंवा जे इथे जे सापडल्या त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे इथे कोण राहत होतं. बट 2 मजली लाईक हा बंगलो होता, याचं आपण बोलू शकतो एक वास्तू होते 2 मजली. आता इथून खाली जायला रस्ता आहे, तेही देखील आपण पाहू शकतो. इकडचा जो मेन जी आपण बोलू शकतो हिस्ट्री, जे बाजीराव पेशवे नारायणराव यांची दुर्दैवी जी हत्या झाली, तोही देखील दरवाजा तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी हा पूर्ण इतिहास, तो जो दरवाजा आहे तो त्यासाठी बोलू शकतो एक दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर वाडा आपण हा पूर्ण फिरू आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. ठीक आहे, तुम्हाला आता नारायण दरवाजा दाखवतो मी गाईज. तर हा तुम्ही नारायण दरवाजा पाहू शकता. आणि इथे पॅम्पलेट लिहिला आहे. हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे या जांभूळ दरवाजा असे म्हणतात. नारायणराव पेशव्यांचा काका मला वाचवा ह्या आर्त किंकाळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे मित्रांनो, हा नारायण दरवाजा. इथेच जे बाजीराव पेशवे नारायण जे होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू, जो आपण बोलू शकतो दुर्दैवी जी त्यांची डेथ झाली, तर ह्याची जी किंकाळी होती काका मला वाचवा, ती ह्या दरवाजावरून ऐकायला आली होती मित्रांनो. आता ह्या ठिकाणाला हौद असे म्हणतात. पेशवाईचे वैभव शिखरावर असताना शनिवार वाड्यामध्ये सुमारे 1000 लोक राहत असत, राईट. शिवाय अनेक लोक भेट देत असत. या सर्व लोकांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेला हा प्रचंडी हौद म्हणजे आपल्या आता ज्या मॉडर्न लँग्वेज आपण मध्ये बोलू शकतो, ही टँक आहे, वॉटर टँक, विहिरीसारखं जे तलाव आहे, तिथे 1000 लोक आतमध्ये राहत होते. तर त्यांच्यासाठी जी पाण्याची जी सुविधा आहे ते हा जो हौद आहे तो पूर्ण करत होता. परत हे जे उद्ध्वस्त झालं आहे ते कशामुळे, का हे उद्ध्वस्त झालं? 1828 साली इथे भीषण आग जी लागली होती, त्यामुळे हा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याचे काही रिमेन्स पण आहेत अवेलेबल, रिमेन्स पाहू शकता तुम्ही, राईट. आता आपल्याला इथे आरसे महल, तर ही जी जागा आहे मित्रांनो, ही जी पूर्ण जागा आहे तिथे लिहिलं असेल बघा, नानासाहेब पेशव्यांचा आरसे महल, इसवी सन 1827मध्ये. बघा मी जे बोलू ना, इसवी सन 1827मध्ये वाड्याला लागलेल्या भीषण आगीमधूनही वाचलेली ही वस्तू, परंतु स्वातंत्र्यपूर्वी काळात पुरेशा देखभालीचा अभाव, दुर्लक्ष, या सुंदर ऐतिहासिक वारसा नष्ट झाला. आरसे महल लाईक मिरर पॅलेस आपण बोलू शकतो, नानासाहेब पेशव्यांचा ही जी जागा आहे, हा आरसे महल मिरर पॅलेस होता. मिरर पूर्ण वाडा फिरतो आपण. आणि 5:30 वाजता बंद होतो वाडा. जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 9:30 ते 5:30च्या दरम्यान येऊ शकता तुम्ही. आणि मित्रांनो, जर तुम्ही पुण्यामध्ये आला असेल तर जो आपला शनिवार वाडा जो आहे तो नक्कीच व्हिजिट करा, नक्कीच तुम्ही पाहायला या. तुम्हाला आपली हिस्ट्री, लाईक आपली
भारताची हिस्ट्री आहे, जी महाराष्ट्राची हिस्ट्री आहे, तुम्हाला इथे पाहायला डिटेलमध्ये मिळून जाते. आणि ते प्रत्येक ठिकाणी असे जे आहे तिथे लावलेले आहेत, त्यावर तुम्ही वाचू शकता. मिडल ऑफ द पॅलेस म्हणजे आपला जो शनिवार वाडा आहे त्यांच्या मधोमध हे 2 कारंजे आहेत. आहे की ते एक आहे आणि तिथेही एक आहे. तो देखील पाहू शकता. त्याच्यातला एक जो कारंजा आहे ते तुम्हाला दाखवतो. हजारी कारंजे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण हजारी कारंजे पाहूया इथे. तिची जी हिस्ट्री आहे, तिथे जे लिहिलं आहे ते आपण वाचू. ओके, या. हा आहे मित्रांनो हजारी कारंजे. हजारी कारंजे हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे सवाई माधवराव पेशव्यांची करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते. हे कारंजे म्हणजे कलात्मक आणि सौंदर्य यांचा एक अपूर्व संगम म्हणता येईल. या कारंजाचा आकार 16 पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे 80 फूट परीघ असलेल्या 16 फवारे आहेत. असे म्हटले जाते की हे रोममधील फोंटा दे ट्रेवी या नामांकित कारंजा खेरीज जगात अगदी युरोपमध्ये या प्रकारचे 196 तोटी व हजारी फवारी असलेल्या कारंजे कुठेही नव्हते. ह्या भव्य कारंजाचे पाणी सुमारे 100 विविध प्रकाराने खेळवले जात असे. अरे वा, नाईस. विविध प्रकारे खेळवले जात असे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा याचे तुम्ही वाचू शकता हजारी कारंजे. आणि तिथे देखील जाऊ आम्ही वरतून जो शनिवार जो वाडा आहे तो सुंदर दिसतो. त्या प्रकारे आपण पाहू शकतो, दाखवू शकतो तुम्हाला. बघूनच घ्या. आता आपण इथून खाली उतरूया. हिस्टॉरिकल पॅलेस. आता ह्यांचे जे मूळ जी हिस्ट्री आहे शनिवार वाड्याची ती ह्या ठिकाणी लिहिलेली आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवतो. 18व्या शतकातील शनिवार वाडा. 18व्या शतकात बांधलेली शनिवार वाडा ही पेशव्यांची बांधलेली सर्वात भव्यशाली आणि डौलदार वास्तू. ह्या इमारतीची पायाभरणीची समारंभ शनिवार दिनांकी 10 जानेवारी 1730 हिंदू रीतिरिवाजीनुसार वास्तुशांत समारंभ शनिवारी दिनांक 22 जानेवारी 1732 या शुभ दिवशी झाला. म्हणजे याचे जे बांधकाम जे होते 1730 सालीमध्ये कंप्लीट झाले होते. पण ह्याचे वास्तुशांती जो समारंभ जे आपण गणेश पूजन करतो आपल्या वास्तूंसाठी ते शनिवार दिनांक 22 जानेवारी 1732 या शुभ दिवशी झाला. शनिवार वाड्याचे जे बांधकाम आहे ते 1732 साली याची पूजा करण्यात आली होती. राईट. आणि हे सगळं लिहिलेलं आहे ते तुम्ही स्कॅनही करून पाहू शकता डिटेलमध्ये. आता आपण वरती जाऊ. वरती पाहू काय कसं आपल्याला व्हिज्युअल्स भेटतात ते आपण पूर्ण पाहू. कसलं ओपन ग्राउंड आहे मित्रांनो. मजा असेल ते आपण क्रिकेट मैदानी खेळ. आणि हे जे ठिकाण आहे ते आपल्याला पाहायचं इथे काय आहे. राईट. आणि ते सुद्धा वा, सुंदर असं गार्डन मैदान. ही चिमणबाग आहे. लहानगे चिमणराव पेशवे यांच्या आनंदासाठी ही छोटी बगीचा बांधण्यात आला होता. वा, लहानगे चिमणराव पेशवे यांच्या आनंदासाठी ही छोटीशी चिमणबाग बांधण्यात आली होती मित्रांनो. खूप छोटी आहे. एक लहान मुलांसाठी केवढी बाग पाहिजे. चिमणराव पेशवे लहानगे असताना या बागेमध्ये खेळत होते. हे तिथे काही आहेत अवशेष तुम्ही पाहू शकता. तर हे जे तुम्ही पाहताय गणपती रंगमहालातील, हे बघा इथे लिहिलं आहे गणपती रंगमहालातील श्रीमंत पेशव्यांची बैठक. राईट. आता हे जे तुम्ही पाहताय ही त्यांची बैठक
गणपती रंगमहालातील श्रीमंत पेशव्यांची बैठक. गणपती रंगमहल, श्रीमंत पेशव्यांचे बैठकांचे स्थान. ते श्रीमंत बाजीराव पेशवे यांची बैठकीचे स्नान होते आणि इथे चिमणबाग लाईकचे लहानगे चिमणराव पेशव्यांच्या आनंदासाठी हा छोटासा बगीचा बांधण्यात आला होता. मित्रांनो पाहू शकता सुंदर असे व्हिज्युअल्स आहेत. लाकडी काम आहे. तर हा एक इथे दरवाजा आहे, मस्तानी दरवाजा. वा, मस्तानी दरवाजा आहे हा मित्रांनो. इथून आपण वरती जाऊ शकतो आणि आहे मस्तानी दरवाजा. तर याचे जे डिटेल्स आहेत ते आपण वाचून घेऊ. मस्तानी दरवाजा. जुन्या नोंदीप्रमाणे या दरवाजाला नाटक शाळेचा दरवाजा म्हणत असत, परंतु पहिल्या बाजीरावाची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर त्याचे नाव मस्तानी दरवाजा पडले. मस्तानीचा नातू अली बहादूर यांनी बुलंदगड खंड जिंकून राज्य स्थापन केल्यानंतर पेशव्याचे कारभारी नाना फडणवीसांनाही त्या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले. या दरवाजावर 10 शिपाई तैनात असत. मित्रांनो ह्या दरवाजे मस्तानी दरवाजाला 10 शिपाई तैनात असत, 10 सोल्जर्स. आता आपण वरती जाऊ मित्रांनो. वरती जाऊन तिकडनं जो व्ह्यू भेटतो तो सुंदर असा व्ह्यू आपण घेऊ. आता थोड्याच वेळात हा वाडा बंद होईल. 5:11 झालेले आहेत. आपण वरती जाऊ. इथून उंच अशा शिड्या आहेत. इथून आपल्या खाली जो गेट आहे, मुख्य दरवाजा आहे, तो इथून आपल्याला दिसून येतो. पाहू शकता. इथे आपले बाजीराव पेशवे चे सण आणि इथून जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती इथून हा पूर्ण जो व्ह्यू आहे सुंदर अशा अँगलमध्ये आपल्याला मिळून जातो. पूर्ण शनिवार वाड्याचा जो व्ह्यू आहे, अँगल आहे, तो ह्या ठिकाणापासून आपल्याला पूर्ण दिसून येतो. होऊ शकता सुंदर असे ठिकाण आहे मित्रांनो. आय गेस जे आपले बाजीराव पेशवे आहेत ते ह्या ठिकाणावरूनच पूर्ण वाड्यावरती लक्ष ठेवत असत. असं आहे आपला पुण्याचा शनिवार वाडा. अजूनही काही ठिकाणे आहेत जी आपण एक्सप्लोर केली नसतील व्हिडिओमध्ये, ती तुम्ही एकदा या इथे पुण्यामध्ये आणि शनिवार वाडा हा पूर्ण व्हिजिट करा, पूर्ण पहा शनिवार वाडा. आपण जेवढं जमला तेवढं आपण व्हिज्युअल्स घेण्याचा आणि माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता.